राम कृष्ण हरी, जय जय 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 राम कृष्ण हरी, रूप पाहता लोचनी, 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 सुख झाले हो सजनी, सुख झाले हो सजनी, सुख झाले हो सजनी, सुख झाले हो सजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून
बरवा. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. 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 तर माऊली, आज आपण इथे संविधान दिनानिमित्त, नुकताच आता 26 नोव्हेंबरला संविधान दिन आपण साजरा केलाय, त्या निमित्ताने आज आपण इकडे सगळे जमलेलो आहे. याचा इको पूर्ण 0 ठेवा. हॅलो, सर्वांचाच एकच. तर संविधान दिनानिमित्त हा कार्यक्रम आज अशासाठी आपण ठेवलेला आहे की या मातीत रुजलेले जे सगळे मूल्य आहेत, जे आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे आपल्या प्रस्ताविकेचे वाचन केलं, त्यातले एकूण एक मूल्य आपल्या ह्याच मातीतले आहेत. ते कुठून बाहेरून कुठून आलेले नाहीत, पण त्या मूल्यांचा प्रवास आपल्या संविधानामध्ये कसा झाला ते आज आपण समजून घेणार आहे. तर आपली ही जी वारकरी संत जी परंपरा आहे, वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे, ती गेल्या 750 वर्षांपासून एकदम डौलानं उभी आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी आणि संत नामदेव महाराजांनी ह्या इमारतीची उभारणी त्या काळी केली. सोबत अनेक संत होते, जनाबाई होत्या, मुक्ताबाई होत्या, चोखोबा होते. आणि ह्या सगळ्या संतांचा म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराजांपासून तर या इमारतीचे कळस असलेले संत तुकाराम महाराज, या सगळ्यांच्या विचारांनी ही इमारत बनलेली आहे. आणि म्हणून ही इमारत आजही तेवढ्याच भक्कमपणे गेल्या 750 वर्षानंतर सुद्धा तेवढ्याच भक्कमपणे आणि तेवढ्याच डौलानं उभी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर आता ह्या इमारतीचे संत नामदेव महाराज जे आहेत, ते या आपल्या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे आर्किटेक्ट आहेत. महाराज महाराज महाराज, ते जरा विस्ताराने सांगा, कसं आर्किटेक्ट म्हणजे काय समजलं नाही, थोडा खुलासा करा. प्रश्न महत्वाचा आहे. आता आम्ही असं प्रश्न विचारत राहणार आहे. माहिती आहे, समोरून कोणी प्रश्न नाही आला तरी ते जे प्रश्न आपल्या मनात येत आहेत कार्यक्रम ऐकताना, ते सगळे प्रश्न एक तर हा विचारेल, नाही तर मी विचारेल. त्याची उत्तरं आपल्या सगळ्यांना इथंच बसून द्यायची आहेत आणि ती समजून घ्यायची आहेत. तर नामदेव महाराज आर्किटेक्ट कसे, मला सांगा. आता इथं सगळ्यांनी बसून राहायचं, आम्ही बोलत राहू आणि तुम्ही ऐकणार, असा हा कार्यक्रम नाही. आम्ही जे जे प्रश्न विचारणार त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत, आवाज मोठा करून. म्हणजे कौन बनेगा करोडपती सारखं फक्त मिळणार काही नाही, आपल्याला त्यातनं ज्ञान मिळणार आहे. तर आपल्याला जर एखादं घर बनवायचं असेल, आपल्याला घर बनवायचं असेल तर काय काय लागतं, आपल्याला काय काय करतो आपण, सुरुवात कशी करतो? डिझाईन बनवतो. पहिले घराचा आराखडा बनवतो की बाबा इथं बेडरूम पाहिजे, इथं किचन असला पाहिजे, किचन मधला ओटा असा असला पाहिजे, असं सगळं ठरवून घेतो ना. त्याचंच ते बेसिन कुठं असलं पाहिजे, हॉल कसा असला पाहिजे, कोणत्या दिशेला असला पाहिजे, सगळं ठरवतो. त्याच्यानंतर मग आपण इमारत बांधायला सुरुवात करतो, बरोबर. मग त्या इमारतीचं आपलं घर जे आहे ते नावारूपास येतं. तसंच जेव्हा आम्ही म्हणतो की नामदेव महाराज या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे आर्किटेक्ट आहेत, तर त्याचं कारणही तेच आहे. कारण नामदेव महाराजांनी हा वारकरी संप्रदाय कसा असला पाहिजे, ह्याच्या चालीरीती कशा असल्या पाहिजे, ह्याची आखणी जर कोणी केली असेल, ह्याचा आराखडा जर कोणी तयार केलेला असेल, तो संत नामदेव महाराजांनी केलेला. विठ्ठल विठ्ठल. तो आराखडा काय काय होता? आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात केंद्रस्थानी काय आहे? काय म्हणाल म्हणजे काय केंद्रस्थानी? लोकांना पण बोलू देऊ. काय आहे? विचार. पंढरपूर.
पंढरपूरचा पांडुरंग. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आधारे लोकांपर्यंत काय पोहोचवतात आपले संत? विचार पोहोचवतात. विचार कोणत्या माध्यमातून पोहोचवत आहेत? अभंग. बरोबर, प्रवचनामध्ये अभंग येतात सगळे. तर हा अभंग कसा लिहायचा, ह्याच्यावरचे अभंग तो कसा असला पाहिजे, ह्याची सगळी नियमावली कोणी लिहून ठेवली आहे? नामदेव महाराजांनी लिहून ठेवली. पहिली मराठी आरती कोणी लिहिली आहे? नामदेव महाराजांनी. कोणती आरती आहे? युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई. सगळ्यांना आपल्याला ती आरती पाठ आहे. कोणी लिहिली आहे? नामदेव महाराजांनी लिहिली. त्यासोबतच वारकरी संप्रदायातलं कीर्तन कसं असावं त्याची पद्धत कोणी घालून दिली आहे? नामदेव महाराजांनी. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या वारकरी संप्रदायाच्या केंद्रस्थानी आहेत, ह्याचा सगळा आराखडा जर नामदेव महाराजांनी सुरू केलेला आहे, त्यांनी जर बनवलेला आहे, तर नामदेव महाराज वारकरी संप्रदायाचे आर्किटेक्ट आहेत का नाही? हो. बरोबर. तर म्हणून नामदेव महाराज या वारकरी संप्रदायाचे आर्किटेक्ट आहे. आता परत एक प्रश्न आहे माझ्या मनात आहे, मी विचारून टाकतो, तुमच्याही मनात आला असेल. जर नामदेव महाराजांनी कीर्तन परंपरा आखून दिलेली असेल तर त्याच्या अगोदर कीर्तन होत नव्हती का? होत नव्हती? कीर्तनं होत होती. पण ती कीर्तनं कशी होती? एकच बाबा मध्ये बोलणार, तोच गाणार आणि तोच निरूपण करणार. बाकीच्यांनी बोलायचं नाही. बाकीच्यांनी काय करायचं? हाताची घडी आणि तोंडावर बोट. नामदेव महाराजांनी जेव्हा ही कीर्तन परंपरा सुरू केली वारकरी संप्रदायाची, तेव्हा ही पद्धत बदलली. कीर्तनामध्ये, वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये या बाजूला 5-25 टाळकरी, या बाजूला 5-25 टाळकरी. आणि जर निरूपण करताना एखादा साजेचा अभंग जर कुठल्या टाळकऱ्याला एखादा आठवला तर तो तिथं गाण्याची मुभा, म्हणजे कीर्तनात सामील होण्याची मुभा, स्वातंत्र्य, अधिकार नामदेव महाराजांनी दिलेला आहे. तिथं असं कोणाला म्हटलंय का की ह्यानी नाही गायचं आणि ह्यानीच गायचं? असं आहे? असा नियम आहे? ज्याला आठवेल प्रत्येकाला ते स्वातंत्र्य नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं जेव्हा सगळ्यांना सामावून घेणारी कीर्तन परंपरा, सगळ्यांना सामावून घेणाऱ्या वारकरी संप्रदायाची ही इमारत बनली, जेव्हा हा विठू भक्तीचा खेळ सुरू झाला, तेव्हा त्या वाळवंटामध्ये जेव्हा सगळे वारकरी एकत्र येतात आणि ह्या विठू भक्तीच्या खेळामध्ये सामील होतात, तेव्हा तुकोबांनी आपल्या शब्दामध्ये तो अनुभव टिपून ठेवलेला आहे. काय म्हणतात तुकोबा? सगळ्यांना तो अभंग माहिती आहे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पावटनी, क्रोध अभिमान गेला पावटणी, क्रोध अभिमान केला पावटणी, क्रोध अभिमान गेला पावटणी. एका एका लागतील पायी रे, एका एका लागतील पायी. हो. पण हा आता प्रश्न परत मलाच पडलाय. मला वाटलं तुमच्यापैकी कोणीतरी विचारेल. मला पडला होता प्रश्न. पडला होता का? पण म्हणलं आता सुरूच झालंय, परत खंडोबा कशाला, हा. म्हणून मग तुम्हाला विचारलं नाही. पण मला प्रश्न असा आहे का, तुम्ही म्हणता खेळ मांडियेला वाळवंटी घाई, बरोबर. पण ते पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये कशाला भजन कीर्तन, तपत्या वाळूमध्ये? ते एवढा मोठा सभा मंडप आहे तिकडं मंदिराच्या समोर, तिकडं काय नाही झाला जरा त्याचा खुलासा थोडासा? हा अभंग आपण किती वेळा ऐकलाय आतापर्यंत? किती वेळा ऐकलाय? रेडिओवर लागायचा रोज. ऐकलं की नाही? सगळ्यांनी, प्रत्येकाने अनेक वेळा ऐकलेला आहे. हा प्रश्न कधी आपल्या मनात आलाय? आज आपण त्याचं उत्तर समजून घेणार आहे. पण मी काही डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर देत नसतो. या प्रश्नाचं उत्तर मी प्रश्नातच देणार आहे. मला सांगा, पंढरपुरामध्ये एवढं सुंदर विठोबाचं मंदिर आहे का नाही? एवढं मोठं त्याच्यासमोर सभा मंडप आहे.
मग त्या सभा मंडपामध्ये एवढी जागा असताना, एवढी सोय असताना, तिथं नामदेव महाराजांनी कीर्तन सुरू न करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये का सुरू केलं? हा, मला सांगा, जर नामदेव महाराजांनी विठ्ठल मंदिरामध्ये जर ते कीर्तन सुरू केलं असतं तर त्याला ज्ञानेश्वर माऊली आले असते, आले आले असते. असते की. हा. जनाबाई आल्या असत्या, आले मग आले असते. असते की. मुक्ताबाई आले असते, आले आले असते असते. गोरोबा काका आले असते, सगळे आले असते. सावता काका आले असते, आले असते. चोखोबा काका आले असते. अहो, आले सगळे असते. आले असते हो. कोणाचं तरी लक्ष आहे वाटतं याच्यात. चोखोबा आले असते. चोखोबांची कितीही इच्छा असती मंदिरात येऊन कीर्तन ऐकायची, तरी त्यांना येऊ दिलं नसतं, असं आम्ही म्हणत नाही. कार्यक्रम आत्ताच सुरू झालाय, तर आम्ही आत्ताच क्लिअर करून टाकतो एकदम सगळे डाऊट. हा, आम्ही फक्त इथं पोस्टमन म्हणून आलेलो आहे. आता पोस्टमन काय करतात? काय करतात पोस्टमन? पोस्ट पाठवतात, घराघरात नेऊन पोहोचवतात. एका ठिकाणचं पत्र दुसऱ्या ठिकाणी हा. पोहोचवतात. त्याच्यामध्ये आपल्या मनाचं काही लिहून टाकतात का? नाही. नाही बाबा. कोणीतरी तुम्ही पत्र लिहिलंय, पोस्टमनने त्यांनी आपलंच काहीतरी मनाचं घालून टाकलंय आणि दिलं, असं होतं का? जसंच्या तसं पत्रामध्ये जे असतं ते तसं जिथं पाठवायचं तिथं पाठवतात. आम्ही तेच काम इथं करायला आलेलो आहे. संतांनी आपल्यासाठी जी पत्र दिलेली आहेत, लिहून ठेवलेली आहेत, ती पत्र म्हणजे संतांचे जे अभंग आहेत, त्यांचे जे विचार आहेत, ते जसेच्या तसे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आज काम करणार आहे. म्हणून आम्ही त्याच्यात आमच्या मनाचं काही नाही लिहिणार नाही. म्हणून जेव्हा आम्ही म्हणतो की बाबा चोखोबांना कितीही इच्छा असती मंदिरात जाऊन कीर्तन ऐकायची, पण त्यांना येऊ दिलं नसतं, तेव्हा ते आम्ही म्हणत नाही. स्वतः चोखोबा महाराजांचं पत्र आहे. काय म्हणतात चोखोबा? ही नयाती माझी देवा, कैसे घडो तुझी सेवा. काय म्हणतात? ही नयाती माझी देवा, कैसे घडो तुझी सेवा, मज दूर दूर हो म्हणती, तुझं भेटू कवण्यारी ती. ही त्या काळातली रीत होती. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना मंदिरामध्ये येण्याचा अधिकार नव्हता. मंदिरात सोडा, दारावर सुद्धा उभं केलं जात नव्हतं. मग अशा परिस्थितीमध्ये नामदेव महाराजांनी बघितलं, बरोबर हे दुःख चोखोबांचं त्यांनी ओळखलं आणि त्यांना वाटलं की जर समाज जर भक्ताला देवापर्यंत जाऊ देत नसेल तर देवालाच भक्तापर्यंत आणलं पाहिजे. म्हणून नामदेव महाराजांनी आणि ज्ञानेश्वर माऊलींनी विठोबालाच मंदिरामधून गाभाऱ्या सकट उचलून चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आणलं आणि तिथं हा विठू भक्तीचा खेळ सुरू झाला. आता मला सांगा, वाळवंटामध्ये जर हा खेळ सुरू झाला, कीर्तन सुरू झालं, तिथं येण्यापासून कोणाला रोखता येईल का? नाही रोखता येणार. या जातीच्याच लोकांनी यायचं, फक्त पुरुषांनीच यायचं, असे काही नियम तिथं लावू शकतो का? नाही. म्हणून हा जो खेळ आहे तो मंदिरात न मांडता तो कुठं सुरू झाला? वाळवंट. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सुरू झाला. आता राहील का लक्षात? हा, आता उलगड झाला महाराज. हा, विचार करा, ज्या काळामध्ये, कधीचा काळ आहे? 750 वर्षांआधीचा. त्या काळात ज्यांची सावली सुद्धा विटाळ मानली जायची, अशा लोकांना समान पातळीवर आणून सगळ्यांना काय बनवलंय? माऊली बनवलं. आणि म्हणून ह्या खेळाचा आनंद, जो अनुभव आहे, तो तुकोबा आपल्या अभंगामध्ये लिहून ठेवतात. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव बाई रे, गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा, हार मिरविती गळा, टाळ मृदुंग गाई पुष्प वर्षाव, टाळ मृदुंग गाई पुष्प वर्षाव, अनुपम्य
सुख सोहळा रे खेळ मांडियेला वाळवंटी गाई खेळ मांडियेला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई आणि असा हा जेव्हा खेळ सुरू होतो तेव्हा काय होतं, कोणी या जातीचा राहत नाही, कोणी त्या जातीचा राहत नाही, कोणी या धर्माचा राहत नाही, कोणी त्या धर्माचा राहत नाही, कोणी महिला राहत नाही, कोणी पुरुष राहत नाही, कोणी मालक राहत नाही, कोणी नोकर राहत नाही, कोणी गरीब राहत नाही, कोणी श्रीमंत राहत नाही. त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जेव्हा सगळे येतात तेव्हा सगळे फक्त काय झालेले असतात, माऊली माऊली झालेले असतात. एवढा आदर आपण तिथे एकमेकांना देतो म्हणून त्या वाळवंटामध्ये लोक फक्त एकमेकांच्या पाया पडत नाहीत, एकमेकांच्या लोटांगणी जातात असं तुकोबा म्हणतात. आणि जेव्हा असं होतं, जेव्हा एकमेकांच्या लोटांगणी आपण जातो तेव्हा आपल्या मनाचा जो अहंकार असतो, आपलं मन एवढं झालेलं असतं, फुगलेलं असतं अहंकाराने. मग तो अहंकार कशाचाही असो, पैशाचा अहंकार असो, पुरुष असल्याचा अहंकार असो, जातीचा धर्माचा कसलाही अहंकार असो, त्याला बरोबर टाचणी लागते आणि आपलं जे मन असतं ते लोण्यासारखं नवनीतासारखं निर्मळ होतं असं तुकोबा म्हणतात. काय म्हणतात पुढच्या चरणामध्ये, वर्ण अभिमान विसरली याती वर्ण अभिमान विसरली याती वर्ण अभिमान विसरली याती वर्ण अभिमान विसरली याती एका एका लोटांगणी जाती एका एका लोटांगणी जाती निर्मळ चित्ते झाली नवनीते हो निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाणा पाजर सुटती रे खेळ मांडियेला वाळवंटी गाई खेळ मांडियेला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे होतो जय जयकार गरजत अंबर होतो जय जयकार गरजत अंबर मातले हे वैष्णव वीर रे मातले वैष्णव वीर रे तुका म्हणे सोपी केली पाय वाट तुका म्हणे सोपी केली पाय वाट उतरावया भवसागर रे खेळ मांडियेला वाळवंटी गाई खेळ मांडियेला वाळवंटी गाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे. तर हा जो भेदभाव चोखोबांना त्या काळात सहन करावा लागला तो काय फक्त चोखोबांना एकट्यांनाच सहन करावा लागला होता का? नाही, त्या काळातल्या आपल्या सगळ्या संतांना, आपल्या प्रत्येक वारकरी संतांना जीवनात कुठं ना कुठं कधी ना कधी हा भेदभावाचा सामना करावा लागला. खुद्द नामदेव महाराजांचं उदाहरण आहे. नामदेव महाराज ज्यांनी ह्या वारकरी संप्रदायाची आखणी केली त्यांचं स्वतःचं उदाहरण आहे. सगळ्यांना औंढा नागनाथाचं मंदिर माहीत असेल. त्या औंढा नागनाथाच्या मंदिरामध्ये नामदेव महाराज एकदा कीर्तन करायला गेले. ते कीर्तन सुरू असताना त्यांना मध्येच थांबवून काही लोकांनी विचारलं, तुम्ही इथं कीर्तन कसे करत आहात, तुम्ही कोण आहात? नामदेव महाराज म्हटले, मी नामदेव आहे. नामदेव? पुढं काय? नामदेव म्हणजे तुम्ही कोणत्या जातीचे आहात? म्हटलं मी शिंपी आहे. एवढं ऐकून त्या माणसाचे एकदम तळपायचे आग जे मस्तकात गेली आणि त्यांनी म्हटलं, आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा, तुम्हाला या मंदिरात कीर्तन करण्याचा अधिकार नाही. विचार करा केवढं वाईट वाटलं असेल त्यावेळेस नामदेवांना. नामदेव महाराज जेव्हा होते त्यांना थांबवलं
तर ते थांबले, मंदिराच्या मागे गेले आणि तिथं आपलं कीर्तन सुरू केलं. पण ती जी खंत आहे ती नामदेवांच्या मनात राहिली आणि पुढच्या त्यांच्या एका हिंदी अभंगामध्ये, हिंदी रचनेमध्ये त्यांनी ती नमूद करून ठेवली आहे. काय म्हणतायत नामदेव महाराज? हीन दीन जात मोरी पंढरी के राया, ऐसा नामा दर्जी तूने काय को बनाया. बरोबर. टाळ विना लेकर नामा राहुल में गया, पूजा करते बम्मन उन्हें बाहेर धकाया. हे त्यांचं दुःख झालं. पण ते काही निराश झाले नाहीत. पुढे जाऊन ते म्हणतात की बाबा, नाना वर्ण गवा एक वर्ण दूध, तुम काहे के बम्मन हम काहे के सूद. तर हा भेदभाव नामदेव महाराजांना सुद्धा सहन करावा लागला. स्वतः ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या सगळ्या भावंडांना काय म्हणून हिणवलं जात होतं? संन्याशाची पोरं म्हणून हिणवलं जात होतं. त्यांना गावाच्या बाहेर काढण्यात आलं होतं. एवढीशी ती पोरं, नेहमी समाजाच्या चांगल्यासाठी, भल्यासाठी त्यांची आई म्हणून वावरणारी ही पोरं त्या काळातली, त्यांना सुद्धा समाजाने सोडलं. त्यांना सुद्धा या भेदभावाचा सामना करावा लागला. स्वतः तुकोबा, ह्या इमारतीचे वारकरी संप्रदायाचे कळस असणारे तुकोबा, यांना सुद्धा तुम्हाला अभंग लिहिण्याचा अधिकार नाही असं त्यांना सांगण्यात आलं. तुकोबांनी पण त्यांचं हे जे दुःख आहे, हे जे त्यांच्या मनात जे त्यांना रोवलं होतं, खुपलं होतं, ते लिहून ठेवलंय. काय म्हणतात तुकोबा? घोकाया अक्षर मज नाही अधिकार. हे जरी ते म्हणतात, पण त्यांना जेव्हा लोकांनी थांबायला सांगितलं, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला अधिकार नाही असं जेव्हा त्यांना सांगितलं, तेव्हा तुकोबांनी तेवढ्याच ठामपणे आणि खडसावून त्याच लोकांना सुनावलं की सकळांसी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धारे हरीच्या नामे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही येथे अधिकार. पुढं काय म्हणतात? बाळे नारी नर आदी करोनी वेशाही. इथं काय तुम्ही म्हणताय मला अधिकार नाही? इथं प्रत्येकाला अधिकार आहेत, प्रत्येक जातीच्या, प्रत्येक स्त्रीच्या, एवढंच काय, एका वेश्येला सुद्धा इथं भक्ती करण्याचा अधिकार आहे असं ठणकावून तेव्हा तुकोबा सांगतात. अशा रीतीनं तुकोबांनी, नामदेवांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी, आपल्या सगळ्या संतांनी ह्या मातीमध्ये 750 वर्षांपासूनची समता पेरलेली आहे. आपल्या या वारकरी संप्रदायाने सगळ्यांना माऊली म्हणून एक समान पातळीवर आणलं. तशाच पद्धतीनं आपल्या भारतीय संविधानाने एक भारतीय म्हणून सगळ्यांना एक समान पातळीवर आणलं. म्हणून वारकरी संप्रदायानुसार माऊली असणं आणि भारतीय संविधानानुसार भारतीय असणं हे एकच आहे. बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर अशा ह्या समता प्रस्थापित करणाऱ्या, सगळ्यांना अधिकार आहे असं ठणकावून सांगणाऱ्या संतांचा गजर आपण केला पाहिजे. तो गजर आपण करणार आहे या वारकरी संप्रदायाचे जे कळस आहेत तुकोबा, त्यांच्याच नामाचा आपण गजर करणार आहे. पण आता मला वाटतं जरा लोक पेंगलेत का काय, सगळ्यांनी हात वर करून टाळी वाजवून गाडगे बाबांची जी प्रथा आपण म्हणतो की गाडगे बाबा म्हणतात तू टाळ नाही हातात म्हणून काय झालं, भजन सगळ्यांनीच केलं पाहिजे. तर तशाच रीतीनं हात वर करून पूर्ण उत्साहामध्ये आपल्याला तुकोबांचं नाव घ्यायचंय. फक्त नाव नाही घ्यायचंय, त्यांचं हे पूर्ण कार्य आपण जे आता ऐकलंय त्या सगळ्यांचं आठवण करून आपल्याला नाम स्मरण करायचंय. सगळ्यांनी हात वर करायचंय. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तर हा जो अधिकार आपल्या सगळ्या संतांनी दिलेला आहे वारकरी संप्रदायामध्ये, तो फक्त पुरुषांना आहे का? फक्त पुरुषांना दिलाय? ह्या वारकरी संप्रदायामध्ये कोणाकोणाला स्थान दिलेलं आहे? फक्त पुरुषांनाच आहे का अजून कोणाला आहे? हे सुद्धा तुकोबांनी लिहून ठेवलेलं आहे. तुकोबांचं पुढचंच पत्र आहे. मी पत्रच शब्द वापरणार आहे. ते लक्षातच राहिलं पाहिजे की शब्द कोणाचे आहेत? तुकोबांचे. काय म्हणतात तुकोबा? कोणाकोणाला या आपल्या संप्रदायामध्ये ते बोलवत आहेत? या रे लहान थोर, भलते याती नारी नर, हा करावा विचार, न लगे चिंता कोणासी. या रे लहान थोर, भक्ती याती नारी नर, हा करावा विचार, न लगे चिंता कोणासी. काय म्हणतात तुकोबा? या रे लहान थोर, म्हणजे आज या हॉलमध्ये बसलेल्या सगळ्यात लहानग्या पोरापासून सगळ्यात वयोवृद्ध ज्येष्ठापर्यंत प्रत्येकाला इथं बोलवलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात याती भलते नारी नर. याती म्हणजे जाती. वेगवेगळ्या जातीतल्या स्त्री आणि पुरुषांना, फक्त पुरुषांना म्हटलंय का? स्त्री आणि पुरुषांना दोघांनाही या वारकरी संप्रदायामध्ये बोलवलं आहे. पण संत काही फक्त बोलतात आणि तिथं थांबतात असं होतं का? नाही. पहिले आधी ते करून दाखवतात, मग तो विचार जो आहे तो समाजापर्यंत पोहोचवतात. मग करून दाखवतात तर कसं? नामदेव महाराजांचंच उदाहरण आहे. जनाबाईंचं नाव ऐकलंय सगळ्यांनी? ऐकलंय का नाही? हात वर करा. ऐकलंय? ऐकलं ऐकलं. कोण होत्या जनाबाई? सांगा, ज्यांनी हातवर केले. काय काम करायच्या आणि कुठं राहायच्या? मोठ्याने सांगायचंय. नामदेव महाराजांच्या घरी दासी होते. घरकाम करायच्या, धुनी भांडी करायच्या. बरोबर. जनाबाईंना नामदेव महाराजांनी भक्ती संप्रदायामध्ये घेतलं, लिहिता वाचता केलं. मग जनाबाई जात्यावर दळता दळता ओवी गाऊ लागल्या, ओव्या लिहू लागल्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रबा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रबा विठ्ठला, तू ये रबा विठ्ठला, तू ये रबा विठ्ठला, ये रबा विठ्ठला, तू ये रबा विठ्ठला, अन ओव्या गाऊ कौतुके तू ये रबा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रबा विठ्ठला, अन ओव्या गाऊ कौतुके तू ये रबा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रबा विठ्ठला. अशा पद्धतीनं या भक्ती संप्रदायामध्ये येऊन जनाबाई संत जनाबाई झाल्या.
वारकरी संप्रदायाने नामदेव महाराजांनी हे करून दाखवलं. एवढंच नाही तर ज्या काळामध्ये नामदेव महाराज पंजाबला गेले होते आपल्या वारकरी संप्रदायाचा विचार पसरवण्यासाठी, या महाराष्ट्राच्या पंढरपूरच्या भूमीमध्ये 20 वर्ष वारकरी संप्रदायाचं कोणी नेतृत्व केलं असेल तर ते जनाबाईंनी केलं. विठाला 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 विठाला. तर त्या फक्त संत जनाबाईने झाल्या, तर या वारकरी संप्रदायाचं नेतृत्व सुद्धा 750 वर्षांआधी एका स्त्रीने केलं होतं. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. तर आता आजच्याही काळामध्ये मला सांगा, एखादी महिला जर प्रगती करत असेल, पुरुषांपेक्षा पुढे जाऊन काहीतरी करत असेल, असं समाजाला पचतं का? आपल्याला पचतं? नाही म्हणलं तरी पोटात दुखत. काही लोकांच्या तरी पोटात दुखतं. ही आजची परिस्थिती आहे. संविधान लागू झाल्यानंतर 76 वर्ष पूर्ण होत आहेत, तरी सुद्धा ही आजची परिस्थिती आहे. 750 वर्षांआधीचा तो काळ आहे. एक घरातली दासी महिला, घरकाम करणारी महिला नेतृत्व करते, कीर्तन करते. म्हणजे काय? समाजाला पचणार होतं का? त्यांचे पाय ओढण्यासाठी, त्यांना मागे खेचण्यासाठी, त्यांचं हे सगळं बंद करण्यासाठी तेव्हाचा समाज त्यांच्यावर तुटून पडला. त्यांच्यावर काय काय आरोप करण्यात आले. पण जनाबाई काय अशा नव्हत्या. खंबीर होत्या, खमक्या होत्या. तेवढ्याच ताकदीनं त्यांनी समाजाला उत्तर दिलं. तुम्ही नाही म्हणून म्हणता ना, काय म्हणतात जनाबाई? डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेईन टाळ खांद्यावरी विना, आता मज मना कोण करी, पंढरीच्या पाले मांडियले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही. म्हणजे तुम्ही मला नाही म्हणायचं सांगताय का? आता माझ्या खांद्यावर विना आल्या, हातात टाळ आलाय, कोण मला मना करतं पाहतेच मी. भरल्या बाजारात जाऊन तिथं कीर्तन करणार आहे, कोण मला रोखते पाहते. एवढा आत्मविश्वास, एवढी हिंमत नामदेव महाराजांनी आणि त्या काळातल्या सगळ्या वारकरी संतांनी जनाबाईंना दिली. म्हणून जनाबाई एवढ्या खमक्या होऊ शकल्या. आणि त्यांची प्रतिभा जी आहे ती आजही आपल्याला प्रत्येक महिलेमध्ये दिसते. सावित्रीबाई फुल्यांपासून आजही या देशाचं नेतृत्व करणाऱ्या सगळ्या महिलांमध्ये दिसते. मग जनाबाई फक्त एकट्याच होत्या का? अनेक संत, महिला संत होऊन गेल्या. कोणाकोणाचं नाव घेणार आपण, पण तरी सुद्धा एक उदाहरण देतो. संत मुक्ताबाई. संत मुक्ताबाई जर नसत्या तर आपल्याला ज्ञानेश्वरीच भेटली नसती. महाराज थोडस खुलासा, आम्हाला हे काय पचलं नाही हवं. कसं काय बरं, मुक्ताबाई नसते तर ज्ञानेश्वरी झाली नसते, असं कसं काय तुम्ही म्हणता? बरोबर. आता बघा, तुम्ही जर प्रश्न विचारले नाही ना, असंच मध्ये मध्ये प्रश्न विचारत राहणार. तर ज्ञानेश्वरी कोणी लिहिली आहे? ज्ञानेश्वर माऊलींनी, ज्ञानोबांनी लिहिली आहे. बरोबर. जर ज्ञानेश्वरी ज्ञानोबांनी लिहिली आहे, तर मुक्ताबाई नसत्या तर ज्ञानेश्वरी नसती, तर असं कसं? सरळ साधं त्यांच्या जीवनात जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल. आपण मगाशीच बघितलं, सगळा समाज या चारही इवलेशा भावंडांना काय म्हणून हिनवत होते? संन्याशाची संन्याशाची पोरं. पोरं. प्रत्येक पावला पावलावर त्यांचा अपमान करत होते. त्यांना काय काय बोलत होते. ज्ञानेश्वर माऊली जेव्हा आपल्या भिक्षा मागण्यासाठी दारोदारी फिरत असत, तर त्यांच्या त्या भिक्षापात्रामध्ये फक्त अन्न पडत नव्हतं. कधी दगडधोंडे, कधी शेण, कधी माती, कधी शिव्या, काय काय नव्हतं पडत. ज्ञानेश्वर माऊलींनी कधीच कोणाचं वाईट चिंतलेलं आहे? कधीच कोणाबद्दल वाईट बोललेत? मग ते म्हणतात, जर मी सगळ्यांचं चांगल्याचा विचार करतो, पण समाज मला एवढा वाईट का बोलवतोय, मला का वागवतोय, मला काही घेणं देणं नाही या समाजाशी. आणि ते आपल्या झोपडीमध्ये जाऊन त्यांनी आपलं ताटीचं दार, आपली जी ताटी आहे ती बंद केली. येवलीशी ती मुक्ताबाई, त्यांनी आपल्या मोठ्या भावाला त्या काळात समज दिलेली आहे. काय म्हणतात मुक्ताबाई? त्या काळामध्ये
एवढीशी ती मुक्ताबाई. लक्षात ठेवा, तुम्ही तो प्रसंग डोळ्यासमोर आणा तर तुम्हाला ते समजेल. आपल्या दादाला सांगते की बाबा तू एवढा मोठा योगी स्वतःला म्हणवतोयस, एवढं साधू तू आहेस, पण त्या साधूंचे लक्षणं काय आहे, तू योगी कसा असला पाहिजे हे तुला माहित नाही. त्याची जाणीव मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना करून देते. काय म्हणतात मुक्ताबाई? योगी पावन मनाचा, साही अपराध जनांचा. विश्व रागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी. म्हणजे जर विश्व जे आहे ते सगळं रागाने, सगळ्या आपल्या कष्टांनी दुःखी झाले असेल, तापलेलं असेल, दूषणं लावत असेल, भांडत असेल एकमेकांसोबत, ती आग पसरलेली असेल, तर संतांनी, योग्यांनी ते सगळं सहन करून पाण्यासारखं त्या आगीला विझवण्याचं काम केलं पाहिजे. एवढीशी ती मुक्ताबाई योग्याचं काय कर्तव्य आहे ते ज्ञानेश्वरांना समजावून सांगते. ह्या तर फक्त पहिली ओवी आहे त्या ताटीच्या अभंगातली. पुढच्या ओव्या जर तुम्ही ऐकल्या, बऱ्याच लोकांना माहिती असतील, तर काय काय तत्वज्ञान मुक्ताबाईंनी त्या काळात ज्ञानेश्वरांना समजावून सांगितलेलं आहे. तर ही ताकद आहे संत विचारांची. ह्या मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई ह्या एवढ्या प्रतिभावंत कशा बनल्या, एवढ्या तत्वज्ञानाचा अभ्यास त्यांचा कसा झाला? कारण त्या काळामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाने त्यांना तसं वातावरण दिलं, तसा सपोर्ट त्यांना दिला, म्हणून त्या इथपर्यंत पोहोचू शकल्या. विचार करा, 750 वर्षा आधीचा काळ आहे. कधीचा आहे? 750 वर्षांआधीचा. स्त्रीला कुठल्याच पद्धतीचा सन्मान स्त्रीला त्या काळात होता नाही. पण सगळ्या स्त्रियांना तो सन्मान देऊन स्त्रियांना संत पदापर्यंत वारकरी संप्रदायाने पोहोचवलं. एका वेश्येच्या कन्येला सुद्धा तेवढाच सन्मान आणि आदर देऊन संत पदापर्यंत पोहोचवलं. काय नाव त्या संतांचं? संत कान्होपात्रा. ज्या पद्धतीनं कुठलाच सन्मान नसलेल्या स्त्रियांना वारकरी संप्रदायानं संत पदापर्यंत पोहोचवलं, तसंच चूल आणि मूल या चौकटीत अडकलेल्या स्त्रियांना सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत कोणी पोहोचवलं असेल तर ते भारतीय संविधान नाही. विठ्ठल. तर ह्या सगळ्या महिला संत आजही सगळ्याच महिलांना आणि आपल्या सगळ्या पुरुषांनाही त्या आज आपल्या प्रेरणास्थानी आहेत. म्हणून या सगळ्यांच्या नावांचा गजर आपल्याला करायचा आहे. परत एकदा हात वर पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, रुक्मिणीच्या विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, रुक्मिणीच्या विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जनाबाई विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जनाबाई विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, मुक्ताबाई विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, मुक्ताबाई विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, सोयराबाई विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, सोयराबाई विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, कान्होपात्रा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, कान्होपात्रा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, आवाज आला पाहिजे सोयराबाई विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, सोयराबाई विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठाबाई विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठाबाई विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, बहिणाबाई विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, बहिणाबाई विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, रुक्मिणीच्या विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, रुक्मिणीच्या विठ्ठला. ज्याप्रमाणे संतांनी स्त्री पुरुष भेद नाकारला, संतांनी जाती जातीमधला भेद नाकारला, त्याचप्रमाणे संतांनी कामाकामांमधला भेद सुद्धा नाकारलेला आहे. असं आम्ही म्हणत नाही, परत आमच्याकडे पुरावा आहे.
पत्र आहेत. भगवंतांनी संतांबरोबर सर्व प्रकारची कामं केलेली आहेत. याचे पुरावे तुकाराम महाराजांचंच पत्र आहे. तुकाराम महाराजांनी तर यादीच लिहून ठेवलेली आहे. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीरा संगे शेले विणी, नरहरी सोनार घडो फुंकू लागे, चोख्या मेळ्या संगे ढोरेवडी. भगवंतांनी संतांबरोबर काय काय कामं केलेली आहेत हे एका एवढ्या अभंगातच नाही, जनाबाई बरोबर दळण कुंटणांपासनं सडा सारवणापर्यंत भगवंतांनी कामं केलेली आहेत. भगवंताच्या लेखी आणि वारकरी संप्रदायाच्या लेखी कोणतंही काम हे खालचं नाही, कोणतंही काम वरचं नाही, कोणतंही काम पवित्र नाही, कोणतंही काम बाटलेलं नाही. सर्व कामं समान आहेत. केवळ कामच समान नाहीत, काम करणारे देखील समान आहेत. हा संदेश वारकरी संप्रदायाने दिलेला आहे. तर केवळ एवढंच नाही, संत तुकारामांनी जी यादी दिलेली आहे यामध्ये संतांबरोबर भगवंतांनी जी कामं केली त्या सर्व कामांना भगवंताने समान दृष्टीने पाहिलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने संतांचा कामांबद्दलचा दृष्टिकोन सांगणारा एक छोटंसं भजन शाहीर विठ्ठल उमप यांनी लिहिलेले फार सुंदर भजन आहे. हे कदाचितच काही लोकांनी ऐकलं असेल. हे जरूर आमच्याबरोबर घ्या. सुंदर भजन आहे, कामांप्रती वारकरी संप्रदायाचा दृष्टिकोन सांगणार. त्या भजन गायच्या आधी एक साधं उदाहरण देतो. हा, हे जे सगळ्या कामांना समान लेखन आहे, काम करणाऱ्या सगळ्या लोकांना समान लेखन आहे, संतांनी आपल्या प्रत्येक अभंगामध्ये आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेस सांगून ठेवलेलं आहे. आज आपण तसं वागतो का? सगळ्या काम करणाऱ्या लोकांना आणि सगळ्यांना आपण समान वागवतो का? मला सांगा, उद्या जर तुमच्या घरी एखादा डॉक्टर आलाय, सूट बूट घालून डॉक्टर साहेब आले, तर त्यांचं स्वागत कसं करताय? या डॉक्टर साहेब बसा, काय आणू, चहा, थंड, काय पाहिजे, काय सोय नाही करणार आपण त्याची. बरोबर. आता त्याच संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या घरातला कचरा बाहेर नेण्यासाठी सफाई कर्मचारी आले, त्यांचं स्वागत कसं करणार? स्वागत तरी करणार का? नाही करणार. उलट असं नाक दबून करणार का? नाही. मला सांगा, सफाई कर्मचारी काय करतात? काय काम करतात? साफसफाई करून आपला पूर्ण एरिया स्वच्छ राखून काय करतात? आपल्या सगळ्यांचं आरोग्य सांभाळतात. एका अर्थाने लोकांचा जीव वाचवतात. आणि डॉक्टर काय करतात? ते सुद्धा जीव वाचवतात. मग एकाला तुम्ही घरात बोलवता आणि एकाला दारातही उभं करत नाही. म्हणजे संतांनी जे सांगितलंय ते आपण करतोय का? नाही करत. दोघांचंही महत्व तेवढंच आहे, दोघांचीही कामं सारखी आहेत, त्याच्यामुळे दोघांनाही सन्मान एकच. हा विचार त्या काळातच मांडून ठेवलेला आहे. म्हणून म्हटलं, भजन तर आपण करतच राहतो, पण त्या भजनामधला अर्थ आपल्या जीवनात आहे का नाही हे आपण तपासलं पाहिजे. आता शाहीर उमपांनी लिहिलेला जेव्हा आपण तो भजन गाऊ तेव्हा आपल्याला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. गोरोबाच्या हाती मातीचा चिखल, गोरोबाच्या हाती मातीचा चिखल, बोलतो विठ्ठल पांडुरंग, बोलतो विठ्ठल पांडुरंग, हे बोलतो विठ्ठल पांडुरंग, बोलतो विठ्ठल पांडुरंग. नामदेव शिंपी शिवताना कपडे, नामदेव शिंपी शिवताना कपडे, शिलाई वरडे पांडुरंग, शिलाई वरडे पांडुरंग, हे शिलाई वरडे पांडुरंग, शिलाई वरडे पांडुरंग.
कबीर इन ताना शेले महात्मा कबीर इनताना शेले धागा धागा बोले पांडुरंग धागा धागा बोले पांडुरंग हे धागा धागा बोले पांडुरंग धागा धागा बोले पांडुरंग नरहरी सोनार नरहरी सोनार सोन घडविदारी नरहरी सोनार सोन घडविदारी सोन हा कमारी पांडुरंग सोन हा कमारी पांडुरंग हे सोन हा कमारी पांडुरंग सोन हा कमारी पांडुरंग विठ्ठल अभंग गातो रे विठ्ठल विठ्ठल अभंग गातो रे विठ्ठल अभंग गातो रे विठ्ठल विठ्ठल अभंग गातो रे विठ्ठल ऐकतो विठ्ठल पांडुरंग ऐकतो विठ्ठल पांडुरंग हे ऐकतो विठ्ठल पांडुरंग ऐकतो विठ्ठल पांडुरंग हे ऐकतो विठ्ठल पांडुरंग ऐकतो विठ्ठल पांडुरंग हे ऐकतो विठ्ठल पांडुरंग ऐकतो विठ्ठल पांडुरंग ऐकतो विठ्ठल पांडुरंग ऐकतो विठ्ठल पांडुरंग वारकरी संप्रदायाने चला बराच वेळ आपण चर्चा केली, थोडीशी उजळणी करूयात. काय काय चर्चा केली आपण? वारकरी संप्रदाय स्त्री पुरुषांमध्ये भेद करतो का? करतो की नाही? नाही करत. आवाज येऊ द्या, उजळणी वार- चालू आहे. वारकरी संप्रदायाने जाती जातींमध्ये भेद सांगितला का? नाही वारकरी संप्रदायाने कामांमध्ये भेद सांगितला का? नाही काम करणाऱ्या लोकांमध्ये सांगितला का? नाही त्या सगळ्या पद्धतीने वारकरी संप्रदायाने कुठल्याही प्रकारच्या धर्मामध्ये भेद सांगितलेला नाही, हे आम्ही म्हणत नाही. आपल्याकडं पत्र आहे. कोणाचं? तुकाराम महाराजाचं. काय म्हणतात तुकोबा? कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास. कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेना नावी हे सगळं कोण आहेत? हे सर्व विष्णूचे दास आहेत. कुठल्याही जातीचा, कुठल्याही पंथाचा, कुठल्याही धर्माचा व्यक्ती असो, जेव्हा तो विठ्ठलाचा भक्त होतो, भक्ती संप्रदायात येतो, वारकरी संप्रदायात येतो, तेव्हा तो त्या जातीचा राहत नाही, तो त्या धर्माचा राहत नाही, तो फक्त विष्णूचा दास असतो. म्हणजेच विठ्ठलाच्या प्रती जो भक्त बनतो तो भगवंताच्या प्रती समान होतो, वारकरी संप्रदायाच्या प्रती समान होतो. अशा पद्धतीने एक जिन्सीपणा भक्तांमध्ये येतो. आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो. देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर जशी उसात हो साखर जशी उसात हो साखर हो तसा देहात हो ईश्वर तसा देहात हो ईश्वर जशी उसात हो साखर जशी उसात हो साखर हो तसा देहात हो ईश्वर तसा देहात हो ईश्वर जसे दुग्धामध्ये लोणी जसे दुग्धामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी तसा देही
संतांनी, भक्ती संप्रदायाने, वारकरी संप्रदायाने जसा माणसामध्ये देव पाहिला आणि नुसता पाहिला नाही, त्या देवाची, त्या माणूसरूपी देवाची पूजा बांधली आणि त्याला समान पातळीवर आणलं. आणि देव पाहिला म्हणजे काय केलं हो? त्या व्यक्तीची काळजी केली, त्या व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं. अगदी हेच जे संत परंपरेने या मातीमध्ये पेरलं आणि जे उगलं त्याला धरून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना या मातीमध्ये केली, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभारलं, जिथं आधी संतांनी समतेची पेरणी केली होती. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये, राज्यामध्ये 18 पगड जातीचे लोक सुखाने नांदत होते. एक उदाहरण देतो का आपल्याला वाटेल हे कसं नातं आहे संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं. समतेचं उदाहरण देतो, सर्वसमावेशकतेचं उदाहरण देतो की संतांनी ज्या पद्धतीने जातीभेद, धर्मभेद, स्त्री पुरुष भेद नाकारला, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये आणि आपल्या रयतेमध्ये सुद्धा लोकांकडे पाहताना जातीभेद आणि धर्मभेद केला नाही. आपल्याला कदाचित माहीत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 800 पठाणांची तुकडी विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारातनं थेट छत्रपती शिवाजी महाराजांकडे आली. कशासाठी? नोकरी मागण्यासाठी. त्यावेळी पंताजी गोपीनाथ हे महाराजांचे सल्लागार होते, वयानं ज्येष्ठ होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पंताजींना सल्ला विचारला, काका हे लोक आपल्याकडे नोकरी मागण्यासाठी आलेत, मुसलमान आहेत, आपला सल्ला काय? पंताजी गोपीनाथांनी दिलेला सल्ला महाराजांनी आयुष्यभर पाळला. पंताजी गोपीनाथांनी सांगितलं, महाराज ज्यास राज्य करावयाचे त्याने रयतेच्या आणि सैनिकांच्या धर्माची चौकशी करू नये, सर्वांना समानतेने वागवावं. ही होती संतांची शिकवण जी छत्रपती शिवाजी महाराजांनी अंमलात आणली आणि 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याची उभारणी केली. तेव्हा संत स्वराज्य याचा संबंध हा अशा पद्धतीने आपल्या समोर येतो. म्हणजे ज्या पद्धतीनं सगळ्यांना सामावून घेणारी 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन आपल्या वारकरी संतांनी वारकरी संप्रदायाच्या इमारतीची उभारणी केली, तशाच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केलेली आहे. विठ्ठल आणि अशी स्वराज्याची उभारणी झाली होती, म्हणूनच त्या स्वराज्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आनंदाने नांदत होते. शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान, माझ्या शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान, माझ्या शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. लक्ष देऊन ऐका. काळ्या राती तळपत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एक मुसलमानाची सून. काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एक मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, काय म्हणाला माझा राजा? त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आरमार प्रमुख
केला दर्या सारंग दौलत खान संत हो याकुत बाबा यांना जमीन केली दान. कारभार प्रमुख केला दर्या सारंग दौलत खान संत हो याकुत बाबा यांना जमीन केली दान. हे शिवबासाठी ही लाल सिद्धीची झाली पोर कुर्बान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. स्वराज्यावरी चालून आला ठार केला हो खान. सगळ्यांना प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान जेव्हा आला होता त्याची कथा माहिती आहे. माहितीये काय झालं होतं? स्वराज्यावर चालून आला होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा काय केलं? त्याचा वध केला, कोथळा त्याला काढला. ठार केलं. पण तो मुसलमान होता म्हणून केलं नाही. स्वराज्याचा शत्रू म्हणून स्वराज्यावर चाल करून आला होता म्हणून त्याला ठार केलं. ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना तोंडपाठ आहे. पुढं काय झालं? त्याच प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच अफजल खानाची कबर बांधलेली आहे. आज ती आहे, तुम्ही बघू शकता. त्याला ठार केलं, वैर संपलं. त्याच्या पुढे जाऊन कबर बांधली. त्या कबरीच्या दिवाबत्तीची सोय सुद्धा स्वराज्याच्या शाही खजान्यातून केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये इतर धर्माविषयी थोडा जरी द्वेष असता, राग असता, चीड असती, त्यांनी हे केलं असतं का? हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार संतांपासून चालत आलेला आहे. 750 वर्षांपासून वारकरी संप्रदायाने जे स्थापन केलं तेच स्वराज्यात उगवलं आहे. तो विचार आपल्याला आज घराघरापर्यंत पोहोचवायचा आहे. काय झालं पुढं? स्वराज्यावरी चालून आला ठार केला हो खान. मृत्यूनंतर वैर संपलं केली कबर निर्माण. स्वराज्यावरी चालून आला ठार केला हो खान. मृत्यूनंतर वैर संपलं केली कबर निर्माण. हे दिवाबत्तीला वा कबरीला दिलं त्यांनी फरमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान. मन शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. 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 हाच जो विचार आहे वारकरी संप्रदायाने त्या काळात पेरलेला, स्वराज्यामध्ये त्याचं फळ आलं. स्वराज्यामध्ये ते अजून भक्कम झालं आणि तोच वारसा, तोच विचारांचा वारसा पुढे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी, क्रांतीज्योती सावित्रीमाईंनी, राजश्री शाहू महाराजांनी आपल्या समाज कल्याणाच्या कार्यामध्ये वापरलेला आहे. महात्मा फुलेंनी तर आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, जेणेकरून समाजामध्ये बंधुता वाढावी, बहुजनांसाठी कल्याणासाठी राज्य चालावं ही भावना लोकांमध्ये रुजावी. तोच जो विचार आहे त्याच्याच आधारावरती संतांच्या, स्वराज्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या, फुल्यांच्या, सावित्रीमाईंच्या, राजश्री शाहू महाराजांच्या विचारांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं आणि त्यांच्या लेखणीतून ही सगळी मूल्य जी आहेत ती आपल्या भारतीय संविधानामध्ये आलेली आहेत. तर हा जो संत आपल्या विचारांचा जो प्रवास आहे संतांपासूनचा ते संविधानापर्यंत, हा समजावून सांगण्यासाठी, हा समजून घेण्यासाठी आजचा कार्यक्रम होता. आज ज्या काळामध्ये माणसं एकमेकांपासून तुटत चाललेली आहेत, संतांनी आयुष्यभर
आजपर्यंत सुद्धा त्यांचे आपल्याला विचार आठवतात. आयुष्यभर त्यांनी प्रत्येक अभंगातून प्रेमाचा माणूस जोडण्याचा संदेश दिलेला आहे. आज नेमकं त्याच प्रेमाचा दुष्काळ आहे, म्हणून माणसं माणसापासून दूर जात आहेत. आणि म्हणून आपल्याला हे कार्यक्रम घ्यावा लागतोय, हे संगीत प्रवचन घ्यावं लागतंय, कारण संतांचा विचार ह्याच दूर जाणाऱ्या तुटल्या गेलेल्या माणसांना जोडण्यासाठी फेविकॉलचं काम करते बघा. खरंय. आणि म्हणून हा जो विचार आहे तो जेव्हा भारतीय संविधानामध्ये आला, कायद्यारूपी आला आणि तो सगळ्यांना पाळावा लागेल अशा रीतीनं तो आला, हे जे मूल्य समाजामध्ये पसरवलं, तर हाच या भारताचा खरा प्राण आहे, हीच या भारत देशाची खरी आत्मा आहे. आणि ह्याच्याच वरता एक सुंदर अभंग सुनील स्वामी यांनी भारताच्या संविधानावरती अभंग लिहिलाय, तो आपण आता घेणार आहे. भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान. तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणता जाणशी स्वतःला, तयाला जाणता जाणशी स्वतःला, तयाला जाणता जाणशी स्वतःला, तयाला जाणता जाणशी स्वतःला, तव अस्तित्वाला अर्थ येई, तव अस्तित्वाला अर्थ येई. भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई. होते येथे सारे वेग वेगळे मी, होते ते सारे वेग वेगळे मी, होते येथे सारे वेग वेगळे मी, होते ते सारे वेग वेगळे मी. आता झालो आम्ही भारतीय, आता झालो आम्ही भारतीय, आता झालो आम्ही भारतीय, आता झालो आम्ही भारतीय. भारताचा प्राण आहे म्हणा बरोबर. संविधान. भारताचा प्राण आहे मोठ्याने आवाज आला संविधान. पाहिजे. भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई. देश ना राजाचा ना एका धर्माचा, देश ना राजाचा ना एका धर्माचा, देश ना राजाचा ना एका धर्माचा, देश ना राजाचा ना एका धर्माचा. आता आहे सर्वांचा सर्वांसाठी, आता आहे सर्वांचा सर्वांसाठी. भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई. स्वामी म्हणे याची नका करू पूजा, 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 स्वामी म्हणे याची नका करू पूजा. म्हणे स्वामी म्हणजे याची कोण? नका करू पूजा. सांगा एक तुझा अर्थ याचा, सांगा एक तुझा अर्थ याचा, सांगा एक तुझा अर्थ याचा, सांगा एक तुझा अर्थ याचा. भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई घेई. तयाला जाणून घेई घेई. तर अशा पद्धतीनं आजचा हा जो प्रवास आपला राहिलेला आहे
संत विचारांपासून तो संविधानापर्यंत ह्या माध्यमातून आज आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचा आहे. त्यासोबतच इथं मागे तुम्हाला सगळी पोस्टर्स दिसत आहेत. जाताना ती सगळी पोस्टर नक्की वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संतांनी जो विचार त्यावेळेस पेरला तो संविधान कसं आहे, जर या कीर्तनातून या प्रवचनातून जरी लक्षात नसेल आलं तर त्याची उजळणी त्या पोस्टरमध्ये आहे. काही आपली पुस्तकं पण इथं ठेवलेली आहेत, ती सुद्धा जरूर घ्या. आणि यासोबतच आपण आता कार्यक्रमाच्या या प्रवचनाच्या शेवटी येतोय. तर परत आता हा शेवटचा गजर आपण घेणार आहे. सगळ्यांनी हात वर करून शक्य झाल्यास जागेवर उभं राहून हा आपल्याला गजर घ्यायचा आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सगळे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली. तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की संत ज्ञानेश्वर माऊली की संत शिरोमणी नामदेव महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की जय. जय हरी.